अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे संपूर्ण देशात पावसाचे थैमान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान। तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आज चांदवड दौऱ्यावर। गेल्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मका, सोयाबीन, कांदे व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याने शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर सयाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, बांधकाम विभाग उपअभियंता विठ्ठल बी पठाडे, शिरसाने, उपसरपंच भाऊसाहेब जोरे व असंख्य शेतकरी उपस्थित होते। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। 4 दिवसापूर्वी परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र असेल संपूर्ण देशामध्ये या पावसाने थैमान घातलेलं आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। त्या संदर्भामध्ये माझ्या पाठीमागे बघताय आज ह्या मक्याचं जे संपूर्ण रान आहे हे संपूर्ण भिजलेलं आहे। मका ही संपूर्ण खराब होणार आहे आणि या ठिकाणी या मक्याचं शेत आणि जे ठिकाणी झालेले नुकसान आहे ते नुकसान बघण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर हे आज आपल्या चांदवड तालुक्यातील शिरसने या गावामध्ये आलेले आहे। ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे, त्यांची संपर्क करणार। सर, आज 4 दिवसापासून जी पाणी पिकांची नुकसान केली त्या संदर्भात आपण एक दौरा म्हणून आले, बघण्यासाठी आले, काय सांगाल शेतकऱ्यांच्यासाठी? आज आपण बघतोय की शिरसाने या ठिकाणी हे जे मक्याचं शेत आहे म्हणजे इथेच नाही तर या परिसरात सगळीकडे हीच परिस्थिती आहे। 4-5 दिवस झाले अजूनही पाणी कमी होत नाहीये आणि शेतात उभं असलेलं पीक पूर्णपणे आता हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे वाईट आहे, कारण शेतकऱ्याचं सगळं जीवनमान हे पिकावरती अवलंबून राहतं, आर्थिक गणित पिकावरती अवलंबून राहतात आणि कापणीच्या वेळेस आलेलं पीक त्या डोळ्यासमोर नष्ट होतंय, अतिवृष्टीमुळे नष्ट होतंय आणि त्यामुळे सगळ्या पिकांचे पंचनामे व्हावे आणि सरकारकडून भरीव स्वरूपाची आर्थिक मदत मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांचं दुःख थोडंसं दूर करण्यासाठी किंवा त्याचं सांत्वन करण्यासाठी आम्ही सगळेच मग तालुक्याचे तहसीलदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजी गायकवाड आहेत, गावचे सरपंच, सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी एक दिलासा देण्याच्या दृष्टीने आणि पंचनामे पटकन होऊन कोणी शेतकरी तालुक्यातला वंचित राहू नये या दृष्टीने प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो आढावा घेतला त्यांनी सांगितलं की कुठलाही शेतकरी या ओल्या दुष्काळ किंवा झालेल्या पिकांची खराबा यापासून कोणीही वंचित राहू नये असे खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।